गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। पावसाळ्यापूर्व तयारीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती 3 अंतर्गत नालेसफाईची कामं सध्या युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहेत। ठेकेदार कंपनी कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांच्या माध्यमातून विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ काढणे, नाल्यांची स्वच्छता तसेच अडथळे दूर करण्याचं काम वेगाने सुरू आहे। पावसाळ्यात नागरिकांना पाणी साचणं, दुर्गंधी आणि आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी विशेष खबरदारी घेतली जात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। नालेसफाईसाठी पोकलेन मशीन, जेसीबी तसेच मनुष्यबळाचा वापर करण्यात येतोय। नाल्यांमधील गाळ तात्काळ काढून त्याची योग्य विल्हेवाट लावली जात असून मुख्य नाले अंतर्गत गटारे आणि पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी अडथळे दूर करण्यावर विशेष भर दिला जातोय। दरम्यान कोणार्क कंपनीकडून केल्या जाणाऱ्या कामावर पालिकेमार्फत लक्ष ठेवलं जात आहे। दररोज विविध भागांची पाहणी करून कामाचा आढावा घेतला जात असून कामाची गुणवत्ता आणि गती कायम ठेवण्यासाठी संबंधित अधिकारी व पर्यवेक्षक घटनास्थळी उपस्थित राहत असल्याचं सांगण्यात आलंय। महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांनाही सहकार्य करण्याचं आवाहन केलंय। नाल्यांमध्ये कचरा टाकू नये, परिसर स्वच्छ ठेवावा आणि स्वच्छता मोहिमेत सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय। उल्हासनगर महानगरपालिकेने दिलेल्या अटी व शर्तीच्या अनुषंगाने कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून प्रभाग समिती क्रमांक 3 मधील जो नाल्या आणि नदीमधील गाळ आणि कचरा उपसण्याचं काम चालू आहे ते 2 पोकलेनच्या माध्यमातून तसेच एक जेसीबीच्या माध्यमातून चालू आहे आणि नदीच्या किनाऱ्यावर आम्ही तो कचरा आणि गाळ जमा केलेला आहे। जसं पाणी कमी होईल त्यानंतर आपण डंपरच्या माध्यमातून हा संपूर्ण कचरा उचलणार आहोत। मागील 8 मे 2026 पासून गाळ उपसण्याचं काम चालू आहे। तसंच पर्जन्य वाहिन्या यांची सुद्धा साफसफाईचे काम चालू आहे। तो सध्या कचरा साईडला जमा केलेला आहे। डंपरच्या माध्यमातून तो काही दिवसातच उचलला जाईल। इथे 2 पोकलेन आणि एक जेसीपी आणि मॅन्युअली जवळजवळ 8 ते 10 माणसं त्यांच्यासोबत कामाला मदतीला त्यांच्यासोबत आहेत। पर्जन्य वाहिनीच्या आम्ही हंगामी कामगार तसेच आमचे जे रेग्युलर वर्कर आहेत कोणार्कचे ते मिळून सर्व जवळजवळ 50 ते 60 जण पूर्ण प्रभाग समितीमध्ये नाल्यांचं कामं करतायत आणि ड्रेनेज सफाईचे काम चालू आहे। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।